पण आजही 700-700 वर्ष झालेली आहे. झाल्यानंतर सुद्धा हाच त्यांच्या नावाचा जय जयकार होतो. तुकोबारायचा जिथे जय जयकार होतो बरं का, ज्ञानोबारायांचा जय जयकार होतो, त्यांचा अभंगाचा जिथे अनेक प्रकारे जय जयकार होतो, त्याच्यावरती लाखो कीर्तनं होतात. याचं कारण काय आहे? गाथ्यातला प्रत्येक अभंग हा मृत नाही आहे. मला इथे विशद करायचं. गाथ्यातला किंवा ग्रंथातला अभंग हा मृत नाही आहे, तो मेलेला नाही आहे, तो जिवंत आहे. का मृत माणसाला जिवंत करण्याची संजीवनी ज्या अभंगामध्ये आहे त्याला संतांची भाषा किंवा संतांचं उच्चारण म्हणतात. विठ्ठल अशा प्रकारे ते उच्चारणाचा मात्र ह्या वायुमंडळामध्ये, ह्या पंचभूतामध्ये त्याचा इतका परिणाम होतो. थोडंसं मी बोलून जातो, व्यवहारातलं मी बोलून जातो. कारण परवासुद्धा या अभंगावरतीच मी कीर्तन केलं होतं, पण थोडासा सगळा विषय वेगळा मांडावा हाच माझा प्रामाणिक प्रयत्न राहील इतकं लक्षात. परवाच या अभंगावरती ते शेजारीच इथे मी कीर्तन केलं होतं आणि तोच अभंग मुद्दाम का घेतला? काहीतरी आपल्याला या कीर्तनाच्या माध्यमातून तुकोबारायांची सेवा आपल्याला मिळायला पाहिजे. त्या अनुषंगाने शब्दाबद्दल बोलून जातो, उच्चारणाबद्दल बोलून जातो. 2 उच्चारणं आहेत, एक चांगलं उच्चारण आहे आणि एक वाईट उच्चारण. असाच एक फिरस्ती होता आणि त्याचं मी उदाहरण देऊन जाणार आहे. फिरस्ती होता आणि तो फिरता एका ठिकाणी गेला आणि त्यांनी 2 पोपटांना त्यांनी विकत घेतलं, खरेदी केली बरं का. काही जणांना कुठे काही गेल्यानंतर काही चांगलं मिळतं, मात्र ते खरेदी वगैरे करत असतात. पण ती व्यक्ती होती, घेतला 2 पोपट आणला पोपटवाल्याकडून. आजकाल पोपट खूप झालेले बरं का. आजकाल पोपटही खूप झालेत, पोपट पंचा पण खूप झाल्यात. विठ्ठल